तर आम्ही आज आलो आहोत महाबळेश्वरच्या बेला विस्टा रिसॉर्टमध्ये. एंट्री करताच रिसॉर्ट खूप मोठा आणि ओपन वाटला. पार्किंगला पण खूप स्पेस आहे इथे. लास्ट मोमेंटला आम्ही ट्रिप फायनल केली होती, त्यामुळे खूप जास्त सर्च असं काही झालं नव्हतं, पण तरी सुद्धा हा स्टे खूप भारी टर्नआउट झाला. स्पेशली मला ब्रेकफास्ट टाइमचा एक्सपिरियन्स आणि तिथला व्ह्यू खूप आवडला. ते पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच. चला तर बघूया कसा होता आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स. हा आहे आमचा रूम. ओव्हरऑल रूम मस्त डिसेंट आणि क्लीन होती. बेसिक गरजेच्या सगळ्या गोष्टी होत्या. स्टाफ पण खूप हेल्पफुल आहे इकडचा. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे रूम्स अवेलेबल आहेत आणि आम्ही बहुतेक सगळ्यात बेसिक कॅटेगरीची रूम बुक केली होती. ही आहे आमची बाल्कनी. आमच्या रूम मधून काही खास व्ह्यू नव्हता बाय द वे. आणि हा आहे आमच्या रूमच्या बाहेरचा एरिया. आणि इथं रिसॉर्टची फक्त एकच साईड आहे. आता बाकी रिसॉर्ट मध्ये काय काय आहे ते पण दाखवते. इथे इंडोर गेम सेक्शन्स पण आहेत. बुक वाचायला आवडत असतील तर त्यासाठी पण छान सेटअप आहे. आणि ह्या काही पेड ऍक्टिव्हिटीज पण होत्या. आणि हो, इथे स्विमिंग पूल पण आहे, पण आमचं पूलमध्ये काही जाणं झालंच नाही. आणि हे जस्ट पूलच्या बाजूला मस्त हा माउंटेन व्ह्यू आहे. इथे फोटोज पण काढले होते आम्ही मस्त. आणि इथे एक छोटासा चिल्ड्रन पार्क पण आहे. स्लाइड स्विंग सगळं आहे, पण मी त्याचा व्हिडिओ शूट करायला विसरले. आणि ही आहे रिसॉर्टची दुसरी साईड. मला वाटतं या साईडचे रूम थोडे प्रीमियम कॅटेगरीचे आहेत आणि ब्रेकफास्ट एरिया पण इकडेच पुढे आहे. आणि हा आहे ब्रेकफास्ट पार्ट. माझा या रिसॉर्टचा सगळ्यात फेवरेट पार्ट होता हा. ब्रेकफास्ट मध्ये पण खूप व्हेरायटी होती, भरपूर ऑप्शन होते, पण फूड पेक्षा मी जास्त एन्जॉय करत होते ओव्हरऑल हा एक्सपिरियन्स, हा व्ह्यू. आणि मस्त हवा पण होती. एकदम पीसफुल वाईब होती इकडे. सो ओव्हरऑल या रिसॉर्टची सराउंडिंग आणि हा ब्रेकफास्ट एक्सपिरियन्स खूप छान वाटला मला. जर तुम्ही महाबळेश्वरसाठी स्टे शोधत असाल तर होपफुली हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी युजफुल वाटला असेल. आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.